सकाळी सकाळी लवकर उठून पहिले मी माझ्या मुलाची तयारी करून दिली, त्याला शाळेत पाठवलं. माझा मुलगा आज म्हणत होता की शनिवार आहे मम्मी, मला मॅगी दे. मी पण मग महाराष्ट्रातील आई आहे, मी पण आयडिया लढवली आणि माझ्या मुलाला शेवया फोडणी दिल्या, त्याच्यात मॅगी मसाला टाक. नंतर मग मला आठवलं की फ्रीजमध्ये कालचा भात पोळ्या राहिलेला होता, त्याला आपण फ्राय करूया. आपलं कसं आहे नाही की अन्न वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून मी पोळ्या काढून घेतल्या, भात काढून घेतला. थोडं थोडं होतं पण माझं होऊन जाईल एवढं होतं. पहिले माझी आई काय करायची, हाताने बारीक करायची पोळ्या, त्याला जास्त चव यायची. पण आता आले आहे मिक्सर, आपण मिक्सरशिवाय करू शकत नाही, एवढ्या बारीक पोळ्या तर होत नाही. पहिले मी मिक्सरमध्ये बारीक पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर पातेलं ठेवलं गॅसवर, त्याच्यात टाकलं तेल, जिरं, मोहरी यांची तडका लावला. त्याच्यात टाकले आलू, मिरची, कांदे, टमाटर हे सगळं टाकून छान असं फ्राय केलं. फ्राय केल्यानंतर मग थोडं त्याला वाफेवर शिजू दिलं. नंतर मग त्यामध्ये हळद, मीठ, फ्रोझन मटर, तिखट असं थोडं थोडं टाकलं. नंतर मग मी त्याच्यात पोळ्याचा चुरमा टाकला. पोळ्याचा चुरमा बघा किती बारीक झाला आहे मिक्सरमध्ये, असं हाताने होऊच शकत नाही ना, म्हणून मी हाताने केला नाही. पोळ्याचा चुरमा छान असा वाफेवर शिजवून घेतला. त्यामध्ये टाकला तो राहिलेला होता तो भात पण छान असा फ्राय करून घेतला. बघा तुम्हाला दिसतच आहे किती छान असा फ्राय होत आहे. त्यामध्ये चव येण्यासाठी मग टाकला आहे मी मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकला की मला प्रत्येक गोष्ट आवडते, ते शेवया असो, पोहे असो, भात फ्राय केलेला असो की चुरमा असो. बघा किती छान असा दिसत आहे.